नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 15 जुलैनंतर बाजारभाव काय राहतील, जुलैच्या एंडपर्यंत बाजारभाव काय राहतील आणि जुलैच्या सुरुवातीला बाजारभाव काय राहतील, बांगलादेशची निर्यात सुरू होईल की नाही, नाफेडची खरेदी सुरू होईल की नाही, अशा सगळ्या गोष्टींचा एक धांडोळा आपण आजच्या याच्यात बघणार आहोत. देशाची आणि राज्याची कांद्याची आवक आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात बाजारभाव किती घसरलेत, पुढे ते वाढणार आहेत की घसरणार आहेत, त्यावरनं साठवलेला कांदा मी विकायचा की ठेवायचा, या सगळ्यांचा निर्णय घेण्यासाठी म्हणून आपल्याला जी एक बेस लागेल किंवा तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल साठवायचा किंवा विकायचा, त्यासाठी जी काही माहिती किंवा जी काही चालना पाहिजे ती चालना किंवा ती माहिती या व्हिडिओमधनं देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काही काळजीची पण आकडेवारी मला आता इथे दिसते आहे. मागच्या वर्षीचा डेटा आणि या वर्षीचा डेटा कम्पेअर केला त्यावेळेस थोडीशी काळजी पण आहे. तर ती काळजी काय आहे तेही तुम्हाला सांगेन. ती बाजारभावाच्या संदर्भात आहे, आणखी काही याच्यामध्ये पण आहे. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्यांनी, जे नवीन असतील त्यांनी तिथं सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जास्तीत जास्त तुमच्या प्रतिक्रिया आणि ते येतच असतात त्या सगळ्या याच्यामध्ये. जो हिंदी के किसान है, हिंदी भाषा में जो देख रहे हैं, उन्हें मैं आह्वान करूंगा कि हिंदी के लिए एग्रोशिवार हिंदी एक नया चैनल शुरू किया है. उसकी लिंक यहाँ डिस्क्रिप्शन में दी है, टाइटल के नीचे. तो अब आगे मैं एक दो वीडियो में ये बताऊंगा, वो लिंक दूंगा. बाद में आपको मराठी चैनल पे आने की जरूरत नहीं, आपके लिए हिंदी का अलग चैनल है, वह हफ्ते में 2-3 बार हम व्हिडिओ करते रहेंगे. तर आपण पुढे जाऊया. हा चॅनल मराठीतच असणार आहे, त्यामुळे मराठीच्या शेतकऱ्यांनी काळजीचं कारण नाहीये. बांगलादेशच्या संदर्भातला एक जो निर्णय आला काल, त्याच्यावरनं थोडीशी काळजी वाढवली आहे. 2 दिवसांपूर्वी अशा बातम्या येत आहेत की भारतानं बांगलादेशमधनं रस्ते मार्गानं ज्यूटची जी आयात आपण करतो, कारण भारतामध्ये ज्यूटची परिस्थिती फार चांगली नाही आहे, त्याचं उत्पादन कमी होतं आणि तेही आता पश्चिम बंगाल पुरतच आहे. तर बांगलादेशवरनं आपण ते आयात करतो आणि ते आयात करताना आताची स्थिती अशी आहे की तो जो रूट आहे तो आता बंद केला आहे. आता तो रूट बंद केल्यानंतर ती आयात आता न्हावाशेवा बंदरावरनं होईल. म्हणजे बांगलादेशवरनं तो मुंबईला माल येणार आणि मुंबईवरनं मग तो पश्चिम बंगालमध्ये किंवा जिथे ज्यूटच्या फॅक्टरी आहेत की जिथे बारदान वगैरे तयार करतं तिथं तो जाईल. आणि अशा स्थितीमध्ये भारतामध्ये जे काही ज्यूट निर्माण करणारे आहेत किंवा ते आहेत त्यांना दिलासा मिळेल, त्यांच्या किमती वाढतील, त्यांना फायदा होईल असं सांगितलं जात आहे. याच्या मागे पश्चिम बंगालमधल्या निवडणूक आहे, हा थोडासा राजकीय निर्णय आहे किंवा असू शकतो असं सांगताय. याचा कांद्यावर काय परिणाम होईल? सध्या तरी कांद्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही, पण या निर्णयामुळे बांगलादेश आणि आपले जे बिघडलेले संबंध होते त्याच्यातनं परत काही गोष्टी होऊ शकतात. आणि जी या आठवड्यामध्ये कांद्याची निर्यात होणार होती किंवा सुरू होणार होती, त्याचे चान्सेस दिसत होते, ते मात्र आता पुढे लांबण्याची शक्यता आहे. कदाचित ते येणाऱ्या 8-10 दिवस 15 दिवस असंही होऊ शकतो किंवा त्याला जुलैचा दुसरा आठवडापर्यंत होऊ शकतो. दुसरी बाजू बघायची झाली तर माझ्याकडे द सन नावाचं एक वर्तमानपत्राची माहिती आहे. हा बांगलादेशमधनं निघतो हे वर्तमानपत्र, आणि त्यांनी असं सांगितलं की भारताकडनं कांदा आला नाही किंवा तो आयात झाला नाही, त्यामुळे बांगलादेशच्या किमती वाढल्या होत्या. पण नंतर परत त्यांनी असं सांगितलं की हा इंटरनल जो आहे प्रकार आहे, कारण तिथे स्टॉकिस्ट खूप वाढलेले आहेत आणि या स्टॉकिस्टमुळे, कारण किमती वाढण्याच्या किंवा चांगला भाव मिळेल या हिशोबाने अनेकांनी तिथे कांदा दाबून ठेवलेला आहे, कांदा गोडाऊनमध्ये आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करते आहे, पण अखेरीस हा जर प्रयत्न फोल ठरला तर त्यांना कांदा निर्यात करण्यावाचून आयात करण्यावाचून पर्याय राहणार नाही आणि तो काळ लवकरच येऊ शकतो. जसं मी मागे म्हणालो की काही व्यापाऱ्यांनी त्या पद्धतीनं कांदा निर्यातीच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याची पक्की माहिती कांदा निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ॲग्रोशिवार ही स्वतःच्या याच्यामध्ये कुठलीही माहिती खोडसाळपणे सांगत नाही, चुकीची सांगत नाही. त्या लोकांशी, त्या संघटनेशी अधिकृत संपर्क करून मगच ती माहिती सांगते. पण आताच्या याच्यानंतर बांगलादेशची निर्यात थोडीशी लांबू शकते.
नाफेडच्या खरेदी संदर्भात 1435 रुपये पहिला बाजारभाव होता, दुसरा 1510, तिसरा 1690 आणि आता शनिवारी जो बाजारभाव त्यांचा जाहीर झाला 28 तारखेला नाफेड आणि एनसीसीएफच्या संदर्भात, तो आलेला आहे 1665 रुपये. त्यामुळे नाफेडची खरेदी कदाचित या आठवड्याला सुरू होईल की आणखी तिला जुलैचा पहिलाच म्हणजे जुलैचा पहिला आठवडा उजाडेल अशी स्थिती आहे. पण त्या बाबतीत जर दिलासा मिळाला तरच आता कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात काही वाढ होईल असं लासलगाव कांदा असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. बघा, मी कुठलीही माहिती स्वतःची सांगत नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की आताचे बाजारभाव थोडेसे पडलेले आहेत आणि याच्यामध्ये आता बांगलादेश आणि नाफेड या याच्यामध्ये दोन संस्थांवर, निर्यातीची संस्था आणि दुसरी आहे नाफेड एनसीसीएफची संस्था, याच्यावर भिस्त आहे. अनेकांना मी नाफेड एनसीसीएफच्या संदर्भात किंवा त्यांच्या घोटाळ्यासंदर्भात काही माहिती दिलेली आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे की ते आता बंद करा, बांगलादेशची निर्यात सांगा. पण या सगळ्यांचे एकत्रित परिणाम कांद्याच्या किमतीवर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचं विश्लेषण कदाचित थोडं लांबू शकतो, कदाचित त्यातनं तुम्हाला फार चांगली माहिती मिळणार नाही आणि तुम्हाला काही निर्णय पटापट घ्यावे लागतील अशीची किंवा विक्री संदर्भात, साठवणुकीच्या संदर्भात अशी आताची स्थिती आहे. पुढे जाण्यापूर्वी एक वैधानिक इशारा किंवा एक डिस्क्लेमर आहे. ते म्हणजे कांद्याचे बाजारभाव किंवा कांद्याच्या बाजारभावाचा अंदाज किंवा कुठल्याही शेतमालाचा अंदाज हा हवामान, मागणी पुरवठा, लागवड आणि उत्पादनाचं गणित, सरकारी धोरणं याच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे इथं जे आपण सांगतो त्या माहितीचा उपयोग आपण आपल्या सतसत विवेकबुद्धीनं करावा आणि आपल्या लोकल याची जी परिस्थिती आहे, स्थानिक परिस्थिती आहे आपल्या बाजारपेठेची, कारण हा व्हिडिओ अगदी महाराष्ट्राच्याही बाहेर लोक बघतात, तिथल्या याच्यानुसार अंदाज घ्यावा. कारण नाशिकच्या किमती जास्त आहे, नगरच्या किमती थोड्या कमी आहे, पुण्याच्या वेगळ्या आहे, सोलापूरच्या वेगळ्या आहे, काही ठिकाणच्या किमती अगदीच कमी आहे. तर या हिशोबाने आपण निर्णय घ्यावा. आणि अनेकांनी मला सांगितलं की कांदा खराब होतोय, साठवायचा की नाही, हा पण निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. मी फक्त तुम्हाला माहिती आणि सावधगिरीचा इशारा देत असेल आणि त्या माहितीचा वापर आपण करायचा आहे. थोडी प्रस्तावना लांबेल पण हे महत्वाचं होतं, त्यामुळे आजच्या व्हिडिओसाठी तर हे जास्त महत्वाचं आहे. चला आपण मागच्या आठवड्याची आणि या आठवड्याची आपण देशभराची आवक बघू. देशातील आवक 15 ते 21 जूनचा जो आठवडा होता त्या आठवड्यात होती 3,53,000 मेट्रिक टन. महाराष्ट्राची 1,78,000, गुजरात 20,000, मध्य प्रदेश 62,000 आणि उत्तर प्रदेश 43,000. आता मागच्या आठवड्यात म्हणजे आता या शनिवारी जो आठवडा संपला त्यामध्ये ही आवक घटलेली आहे. 22 ते 28 जूनच्या दरम्यान 3,29,000. त्याच्यानंतर ही आवक होती 3,29,000 मेट्रिक टन, म्हणजे मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही घटली आहे. महाराष्ट्र 1,60,000, इथे महाराष्ट्राची आवक घटली. मध्य प्रदेश मात्र 72,000 आहे, मध्य प्रदेशची आवक वाढली. उत्तर प्रदेशची आवक झाली 45,000 आणि गुजरातची आवक घटून 12,000. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या व्यापाऱ्यांमध्ये नेहमी कॉम्पिटिशन आणि हा सगळा भाग आहे, ते स्वाभाविक आहे. यंदा दोन्ही ठिकाणचं क्षेत्र कांद्याचं वाढलंय. त्याचा परिणाम या आठवड्याला मागच्या 2 आठवड्यापासून मध्य प्रदेशची पण आवक जास्त होती आहे आणि महाराष्ट्राची आवक कमी जरी असली तरी ती फार कमी नाहीये. याचा परिणाम या बाजारभावावर काही प्रमाणात होतोय. आता पावसाळ्यानुसार मागणीमध्ये काही अडचणी आणि अडथळे येतील. लवकरच आषाढी वारी आणि त्याच्यानंतर श्रावण मास सुरू होईल. आता चातुर्मासमध्ये काही जण कांदा खात नाही, तिथे कांद्याची मागणी घटू शकते. पण मग याला उपाय जो आहे तो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये निर्यात आणि नाफेड. तर ते थोडीशी दिलासादायक काही बातमी आली तर ते आपण बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा. आता पुढचं आपण जुलैच्या किमतींचा अंदाज घेऊ. त्याच्या आधी मागच्या आठवड्यातल्या काही मी महत्वाच्या बाजारपेठा आणि त्याच्या किमती काय असतील, काय होत्या ते आपण बघूया. तर मागच्या आठवड्यामध्ये देशामध्ये मी आता माझ्याकडे चंदीगड आहे. चंदीगडच्या किमती 3% वाढल्या आहेत, ते आता 1454 झाल्या आहेत. गुजरातच्या किमती जवळपास 8% वाढल्या, 1257 झालेल्या आहेत. हरियाणाचे 1323 आहेत, त्या 8% वाढल्या आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये 0.5% वाढ आहे, 1463 आता सरासरी झाल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये जवळपास 9.25% वाढ आहे आणि मध्य प्रदेशच्या किमती हा आठवडा संपताना 880 झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या किमती सरासरी ज्या आहेत त्या मात्र पाऊण टक्क्यांनी घटल्या, म्हणजे 0.5 ते पाऊण टक्क्यांनी त्याच्यामध्ये घट आहे आणि त्या आता
1400 वरनं 1390 आहे, म्हणजे फार असा फरक नाहीये, जसं मी तुम्हाला काल सांगितलंय. दिल्लीच्या किमतींमध्ये 7.25% वाढ आहे, 1458 झालेले आहे. राजस्थानच्या किमतीमध्ये 9% वाढ आहे, 1161 झालेले आहेत. तेलंगणाच्या किमती ज्या आहेत त्या 1.5% घसरून आता 1360 झालेल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मात्र 2.25% वाढ आहे, 1184 आहे. पश्चिम बंगालमध्ये 1910 रुपये झाले, 1910, आणि मागच्या आठवड्यापेक्षा 2%, 2.25% वाढ आहे. एकूण भारताचा विचार करता एकूण किमती ज्या आहेत सरासरी मागच्या आठवड्यात 1754 होतं, या आठवड्यात 1811 आहे. सरासरी हा वाढीचा ट्रेंड आहे. आता राज्याच्या कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्याच्या नुसार मी सांगणार आहे काय वाढ आहे काय घट आहे. ते महत्वाच्या बाजार समित्यांचा आपण आढावा घेऊ, फार काही पाल्हाळ याच्यामध्ये लावणार नाही. नगरमध्ये साधारण 0.45% म्हणजे अर्ध्या टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत. 1322 होत्या तर त्या आता 1328 झाल्या आहेत. अकोल्यामध्ये 1400 झाल्या आहेत, इथं स्थिर आहेत. अमरावतीमध्ये 5.5% वाढून 1476 आहेत. बुलढाण्यामध्ये 4.5% घट आहे, इथे 700 रुपये आहे. चंद्रपूरमध्ये साधारण 2.5% घट आहेत, इथे 1800 रुपये आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र जवळपास 1% वाढ आहे, 1142 वरनं 1152 रुपये आहेत. धाराशिवमध्ये मात्र वाढ चांगली आहे, 10.61 आहे. तिथे आत्ताच्या किमती सरासरी आहे धाराशिव जिल्ह्याच्या त्या आहेत 1533. धुळ्यामध्ये 2%, घट आहे, 1313 रुपये आहे. जळगावमध्ये जवळपास 2.25% घट आहे, 982 रुपये किंवा साधारण 1000 रुपयाच्या आसपास हे दर आहेत. कोल्हापुरामध्ये 1221 रुपये दर आहेत, जवळपास 2.25% वाढ आहे. नागपूरमध्ये 1455 दर आहेत, इथे फक्त काय म्हणतात 0.5% पण वाढलेला नाहीये. 1455, 1442 चे 1455 झाले. नागपूरमध्ये आणि एकूण पांढरा कांदा जो आहे तो या आठवड्यातही सरासरी 1400 रुपये आहेत. त्यामुळे पांढरा कांद्याच्या संदर्भात ज्या किमती आहेत ते गेल्या महिनाभरापासून असाच आहे. त्यामुळे तो ठेवायचा का विकायचा हा निर्णय तुम्ही घेऊ शकता, कारण ते फार वाढतील असे काही ट्रेंड दिसत नाही. नंदुरबारला 750 आहे, 26% वाढलेले आहे या आठवड्याचे. आणि नाशिकमध्ये मात्र जवळपास 2.3% म्हणजे 2.73% घट आहे. मागच्या आठवड्यात 1504 रुपये सरासरी दर होते, या आठवड्यात 1463 रुपये आहे. पुण्यामध्ये 1534 रुपये आत्ताचे दर आहेत, याच्यामध्ये 0.5% घट आहे. त्यानंतर सांगलीमध्ये 1351 दर आहेत, इथे 1.25% वाढ आहे. साताऱ्यामध्ये 17% बाजारभाव घसरलेले आहेत, इथे 1103 दर चालू आहे. सोलापूरमध्ये 7% वाढलेले आहेत, इथे 1000 रुपये आहे. ठाण्याचे जे बाजारभाव आहेत ते 11% घट आहे, इथे 1569 म्हणजे 1570 रुपये आता सध्या आहे. मागच्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यामध्ये 1770 रुपये होता, 1769-70. आता संपूर्ण राज्यभराचा विचार केला तर याची सरासरी गोळाबेरीज आणि जी सरासरी आहे ती घटीची नाही तर वाढीचा भाग आहे. 1286 मागच्या आठवड्यात होता, या आठवड्यात हा जो शनिवारी आठवडा संपला त्यावेळेस 1299 म्हणजे 1300 रुपये सरासरी बाजारभाव आहे. इथे जवळपास 10 ते 15 रुपयांनी वाढ आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की जुलैमध्ये बाजारभाव काय राहतील. साधारण 15 जुलै ते 30 जुलैच्या बाजारभावाचं विश्लेषण मी काही केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन केलेले आहेत. त्यामध्ये असं लक्षात आलंय की नाशिक जिल्ह्यातले आत्ताचे जे बाजारभाव आहे ते मागच्या वर्षीच्या जुलैच्या बाजारभावाच्या तुलनेत जवळपास 50% कमी आहेत. आता ही घसरण थोडीशी वाढली आहे या आठवड्यामध्ये. मी जर मागच्या वेळेस जी होती ती साधारण 40 ते 45 होती, ती आता 49 वर गेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये साधारण 30 ते 35% घट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. आणि एकूण राज्याची सरासरी काढली तर ही जी घसरण आहे ही 45 ते 50% जाते. आता इथे थोडीशी फार चांगली दिलासादायक बातमी नाही आहे. माझ्याकडे साधारण 24 ते 31 जुलै आणि 16 ते 23 जुलै 2024चे म्हणजे मागच्या वर्षीचे बाजारभाव आहे. आता इथे असं आहे की मागच्या वर्षीचे बाजारभाव 23च्या तुलनेत जवळपास 70 ते 80%, 100% वाढलेले आहेत.
आता मात्र आवक आणि या सगळ्याचं जे गणित आहे त्यानुसार आत्ताच्या किमती 50% घसरलेल्या आहेत आणि आपण जो आता अंदाज लावणार आहे तिथे थोडीशी काळजी आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा कांदा साठवायचा की ठेवायचा हा निर्णय घ्या किंवा थोडीशी वाटही पाहू शकता, ते आपण बघूया. आता महत्वाचा भाग आहे. मागच्या वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये 2414 रुपये बाजारभाव होता. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2134 होता. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये 2500 रुपये, पुण्यामध्ये 2300 रुपये आणि छत्रपती संभाजीनगरचं मी सांगितलं 2100 रुपयाचा. असे हे 5 जिल्ह्यांचे मी बाजारभाव घेतले 2024 जुलैचा शेवटचा आठवडा. आता 2024 जुलैच्या शेवटच्या आठवड्यात, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात हे जे बाजारभाव होते हे थोडेसे जास्त होते. म्हणजे नाशिकचा जो 2700 होता तो तिथे 2800-2900 होता. नगरचा साधारण 2500 होता. किती आहे ते सांगतोच त्याच्यामध्ये. अहिल्यानगरचा जो बाजारभाव होता आधीच्या आठवड्यात तो साधारण 2400 रुपये, फार त्याच्यामध्ये फरक नाहीये असे त्याच्यामध्ये होते. त्यामध्ये पुण्याचा बाजारभाव थोडासा कमी होता, 2280 होता. पण नाशिकचा बाजारभाव मात्र साधारण जो होता तो 2800 होता. तो नंतर जो आला तो 2700 रुपयापर्यंत आला. 100 रुपयाचा भाग पडला. कधी तर जुलैच्या 15 जुलै नंतरचा जो आठवडा आहे त्यातल्या तिसऱ्या आठवड्यातले हे भाव त्या तुलनेत हे कमी झाले. पण काही बाजारामध्ये हे भाव वाढले. या हिशोबाने आपण जर अंदाज लावायचा ठरला, आता हे एक अनुमान आहे किंवा हे लॉजिक आहे आणि त्या हिशोबाने आपण त्याचं लॉजिक लावू किंवा त्याचं स्टॅट आणि त्याचा वापर करून, तर या जुलैमध्ये नाशिकचा संभाव्य बाजारभाव 40% मी घट धरलेली आहे, तो 1700 रुपयापर्यंत जाऊ शकतो. जुलैचा शेवटचा आठवडा, दुसरा आणि तिसरा आठवडा, माफ करा, तिसरा आणि चौथा आठवडा. नगरचा बाजारभाव 2400 होता, त्याच्यातनं 40% मायनस करा. सोलापूरमधनं 2500 होता, त्यातनं 40% मायनस करा. पुण्याचा 2300 होता, त्याचे 40% मायनस करा. छत्रपती संभाजीनगरचा 2100 होता, त्यातनं 40% मायनस केले तर हे बाजारभाव 1500 ते 1700च्या दरम्यान राहतात असं दिसतंय. पण असं होणार नाही. याचं कारण नाफेड NCCFच्या खरेदीचे पण काही गोष्टी लागतील, बांगलादेशच्या निर्याती संदर्भात काही गोष्टी असतील आणि एकूण हा सगळा विचार केला तर आत्ताची जी बातमी आहे किंवा आत्ताचा जो अंदाज आहे तो काळजीचा आहे. या अंदाजामध्ये हा एक अंदाज आहे, आकडेमोड करून मागचा डेटा हा डेटा असा करून काढलेला आहे. याच्यामध्ये किमान 100 ते 200 रुपये 250 रुपये कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे 1700चे 2000 होतील किंवा कमी होतील. आता मी काही व्यापाऱ्यांना काल भेटलो किंवा निर्यातदारांशी जे जवळून काम करतात अशा काही लोकांना भेटलो. लासलगावचे होते, काही कोणी चांदवडचे होते. त्यांनी असं सांगितलं, त्यांचा अंदाज आहे की संपूर्ण जुलै महिन्यामध्ये बाजारभाव जे आहे, आत्ताची स्थिती जी एकूण लक्षात घेतात मागणी पुरवठ्याची, ते 2 ते 2500च्या दरम्यान राहतील सरासरी, त्याच्या पलीकडे जाणार नाही. आता हे 2 अंदाज तुमच्या समोर आहे. हे दोन्ही अंदाज खोटे ठरून कांद्याचे बाजारभाव तुमच्या मनात जे आहे ते 2500-3000 असे झाले तर मला नक्कीच आनंद होईल. काही युट्यूबरनं मधल्या काळामध्ये काही आकडेवारी घेऊन चुकीची माहिती सांगितलेली आहे की लासलगावला 3000 आहे, अमक्याला 2000 आहे मागच्या वर्षीची, आणि अशी काहीतरी तुलना करून त्यातली इथलीच माहिती बरीचशी मागच्या मी सांगितलेली त्यातलीच कॉपी केलेली आहे. त्यामुळे अशा युट्यूबरपासून सावध राहा, तुमचं नुकसान होऊ शकतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा सोमवार नंतर सुरू झाल्यानंतर काय ट्रेंड असतील त्याचा आपण परत आढावा घेऊ. चॅनलशी जोडून राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागत आहे. नमस्कार.